written communication, it is a very important for improving your English communication, because I think so without written communication you cannot be express yourself with other person. कारण की जर एखादी गोष्ट, एखादी स्टोरी एखादी पर्सनने तुम्हाला रिटनमध्ये जर त्याला एक्सप्रेस करायला सांगितली तर त्याबद्दल तुम्हाला ते एक्सप्रेस करता आली पाहिजे. ही सुद्धा तुमच्यामध्ये एक टिप्स म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशनबद्दल तुम्हाला यामध्ये असायला पाहिजे. ओके, आणि त्यानंतर व्हिज्युअल कम्युनिकेशन, तर याला दृश्य संवाद म्हणूयात. तर दृश्य संवाद म्हणजे काय, एखादी जर ऑब्जेक्ट आहे, कुठलाही ऑब्जेक्ट पकडूया आपण, जसं ॲपल आहे, ट्री आहे, बनानाज, एनी अदर्स. ओके, सो एनी वन, सो कुठलाही जो ऑब्जेक्ट आहे त्याबद्दल तुम्हाला व्हिज्युअल कम्युनिकेशन करता आलं पाहिजे. ओके, आणि मित्रांनो ही जी व्हिज्युअल कम्युनिकेशन आहे मला आवडतं आणि व्हिज्युअल कम्युनिकेशनबद्दल मी मोस्ट ऑफ द व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे जसं जे व्लॉगिंग टाईप वगैरे व्हिडिओ बनवतात, ओके, तर त्या टाईपचे मी व्हिडिओ बनवणार, पण त्यामध्ये मोस्ट ऑफ द फोकस मी इंग्लिश स्पीकिंगमध्ये करणार. मी इंग्लिश रिलेटेड म्हणजे जे पण काही बोलणार मी त्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये मी फक्त इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार. कारण की व्हिज्युअल कम्युनिकेशन इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टू बी लर्न क्विकली इन इंग्लिश. म्हणजे हे जे व्हिज्युअल कम्युनिकेशन आहे आणि ही जी टिप्स आहे इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे लवकरात लवकर इंग्लिश कम्युनिकेशन, इंग्लिश स्पीकिंग जर तुम्हाला शिकायचं असेल तर व्हिज्युअल कम्युनिकेशन इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. तर मित्रांनो हे झाले सर्व इफेक्टिव्ह इंग्लिश कम्युनिकेशनबद्दलचे टिप्स. ओके, आणि हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करून दिले आहे, पण याला मी डिटेल्समध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार. ओके, तर तुम्ही माझ्या या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि माझे व्हिडिओज आहे तुम्ही कंटिन्यू बघा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला, इंस्टाग्राम पेजला आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.